सायने फाटा येथे भीषण अपघात. अपघातात जखमींची अवस्था गंभीर. मालेगाव तालुक्याचे प्रवेशद्वार चाळीसगाव फाटा तसेच चाळीसगाव रोड आणि मुख्य इंदोर आग्रा हायवे यांना लागून असलेलाच सायने फाटा हा भीषण अपघाताचा स्पॉट तयार झालेला असून दररोज अनेक अपघात या ठिकाणी होत असतात. स्थानिक गावकऱ्यांनी सायने फाटा येथे गतिरोधक टाकावे यासाठी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. आज सायंकाळी 8च्या सुमारास सायने बुद्रुक येथील प्रतिष्ठित व्यावसायिक हॉटेल हर्षालीचे मालक राजू माळी व नाना वाघ व मालेगावातील इतर काही प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यावेळी स्थानिक नागरिक व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी रास्ता रोको आंदोलन करून हजारोंच्या संख्येने रात्री 10:30 वाजेपर्यंत गतिरोधक टाकावे यासाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मालेगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना आंदोलकांनी निवेदन दिले. नैतिक जबाबदारी कोणाची? त्याच क्षणी सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ आंदोलन ठिकाणी भेट देऊन सायने फाटा येथे गतिरोधक उद्या 10 वाजेपर्यंत टाकून देतो असे आश्वासन दिले. तेव्हा कुठे स्थानिकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी उपस्थितांमध्ये सामाजिक कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य अशोक शिंदे, माजी सरपंच प्रवीण मगरे, वंचित बहुजन आघाडीचे किरण मगरे, रवींद्र बच्चाव, डी.के. शिंदे, बाळू अहिरे, बंटी शिंदे, पवार, सावंत, भरत पगार, बापू भामरे, संजय सावंत आदी उपस्थित होते. मी स्वतः बोललो, पण ह्या ठिकाणाहून जर तहसीलदार साहेबांनाही लावा आणि शिंदे साहेबांना पण लावा. याच्यामध्ये असं आहे एकदम उडवणीचे उत्तर देतात जे अनेक वेळा सांगून अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, हे एकदम गब्बर झालेले आहे. हे ऐकूनच घेत नाही कोणाचं. आणि याच्या पुढे आपण निवेदन दिलं, आपल्या निवेदनावर 100% आपण सर अशी निवेदन पुष्कळदा झाली. बघा, जर नाही झालं हे निवेदन देऊन जर यानंतरची जर जीवितहानी झाली तर 100% आपण जी कायदेशीर कारवाई जी करता येईल ती आपण. सैनिकर असं म्हणतात सर की याच्यावर 302 दाखल झाला पाहिजे. सर 302 हा गुन्हा कुणावर दाखल झाला पाहिजे? प्रशासनावर दाखल झाला पाहिजे. हे गावकऱ्यांचं म्हणणं आहे सर. गावकऱ्यांचं म्हणणं आहे सर. केलाच पाहिजे ना. त्याला वारंवार दिलेलं, त्याला सांगितलं बरं ऐकत नसेल तर मग काय झालं? तर त्याला किती वेळेस सांगितलं? रास्ता रोको पण केलं ना आम्ही. त्या आता ठेकेदाराला फोन करून पण आम्ही अक्षरशः नंतर फोन पण उचलत नाही. माझं म्हणून ठेकेदार सांगतो पीडब्ल्यूडीचं काम आहे, तुम्ही पीडब्ल्यूडी वाल्यांकडे मागणी करा. पीडब्ल्यूडी वाल्यांशी संपर्क ज्यावेळेस केला जातो ना, तर ते आता तर रात्रीमध्ये तर त्यांनी फोनच उचलला नाही. एकदा उचलला, मी मेसेज टाकला. मला फोन आला, काय झालं? मी कुठून जाणारे येणारे लोक आहेत. आपल्याला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे उद्याच्या उद्या अधिकारी बोलवून घेऊ. तुम्हाला पाहिजे तसे स्पीड ब्रेकर करून द्यायला विषय काय का? बरोबर, मीच आहे ना. उद्या साहेब आहेत ना. अशोक भाऊ, आम्ही इमानदार सायना फाटा चाळीसगाव रोड स्पीड ब्रेक झाला पाहिजे. वारंवार तक्रार देऊन पण अधिकारी लक्ष देत नाही. मागच्या सायन्याचा मोटरसायकल झालेला त्यावेळेस थोडं कमी लागले असल्यामुळे काही कोणी नाही. पण आज हॉटेलवाले हॉटेलवाले त्यांचं जवळ इथं सिरीज आहे, त्यांना नाशिक हलवलं आहे. तर मग किती वेळ साईन करायचं त्या हिशोबाने आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. आम्हाला शब्द दिला आहे मंत्री साहेबांनी, त्यामुळे उद्या स्पीड ब्रेक बनवतो. मगरे साहेब, काय सांगू शकता? सायना फाट्यावर वारंवार गतिरोधक नसल्यामुळे अपघात होत असतात, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला ज्यावेळेस अपघाताच्या विषयी माहिती मिळाली, आम्ही संपूर्ण सायने गावातील नागरिक आणि परिसरातील नागरिक यांनी ठरवलं
आणि या ठिकाणी येऊन आम्ही आज PWT डिपार्टमेंटच्या विरुद्ध रास्ता रोको आंदोलन केलं आणि आंदोलनाच्या वेळेस आम्ही PWT विभागाच्या इंजिनियर, तहसीलदार आणि PI यांच्यासोबत आंदोलनाच्या संदर्भातली माहिती दिली। या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने अनेक दिवसापासून एक नाही अनेक अपघात झाले आणि त्याच्यामध्ये भरपूर लोकांना गतप्राण व्हावं लागलेलं आहे आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी उद्याच्या उद्या स्पीड ब्रेकर करण्यात यावे। जर का स्पीड ब्रेकर झाले नाहीत तर याच्यानंतर प्रशासनाला आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। तुम्ही रास्ता रोको इथे केलेला होता, तर त्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली, त्यांनी काय सांगितलं? साहेबांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब या ठिकाणी त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्याच्या उद्या आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवू, एक मीटिंग घेऊ आणि उद्या दुपारपर्यंत या परवाच्या दिवसापर्यंत या ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात येतील असं आश्वासन दिलेलं आहे।